श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना. जर आपले विचार, आपले स्वामी संदेश आवडले, जर तुम्हाला मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. पहिला संदेश. स्वामी म्हणतात, आज सांगत आहे माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील काही संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या क्षणापासून ते तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात. स्वतःच्या मेहनतीवर परिस्थिती बदलण्याचे स्वप्न बघा, कारण ही दुनिया त्याचाच विचार करते ज्याची परिस्थिती चांगली असते. कर्म ही अशी गोष्ट आहे ज्याच्यापासून आपण काही लपवू शकत नाही. कर्माचा फेरा फिरणार. जे आज तुम्हाला रडवत आहे त्यांना उद्या रडावा लागणार. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर, होय स्वामी आई तुमच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. बाळा, डोळे तर मी सर्वांना सारखे दिले, पण खूप कमी लोकांना माणुसकी दिसते. बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो. म्हणून सांग, तू कोणत्या रांगेत उभा आहेस? कोणत्याही गोष्टीचा जास्त गर्व करू नका. बाळा, 5 रुपयाला सकाळी मिळणारा पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोच्या भावाला विकला जातो. बाळा, कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणाचा तरी बदल करण्याचे प्रयत्न करा. देव तुमच्या सर्व समस्या सोडवेल. चुकीच्या वेळेच्या गोष्टींना पण चुकीचे समजले जाते, म्हणून योग्य वेळेची वाट बघा. सगळ्याला चांगलं समजणं सोडून द्या. लोक जसे बाहेरून दिसतात असे आतून असतात. काही लोक असेही आहेत जे फक्त तुमच्या समोर तुमचा आहेत, त्यांना ओळखणे गरजेचं आहे. तुटलेल्या नात्याचा विचार मनातून काढून टाका, कारण मेलेल्या फुलाला पाणी देऊन काही फायदा होत नाही. मनापासून प्रयत्न करणाऱ्यांना नशिबात नाही ते सुद्धा मिळतात. कधी कधी आयुष्यात तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार केले तरीही जगण्याची आशा सोडू नका. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत. लक्षात ठेव, गरज पडेल तेव्हा लोक कावळ्याला सुद्धा प्रेमाने बोलतात. काळ जरी तुझ्या दाराबाहेर उभा असला तर त्याला सांग, माझं एक सांगणं कुठल्याही रूपाने, पण माझ्याकडे जगण्यासारखं जोपर्यंत काहीतरी आहे तोपर्यंत तुला दारासमोर थांबावा लागेल. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका. तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची संमती दर्शवा व कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. ज्या लोकांनी तुमची वेळ पाहून तुम्हाला नकार दिला त्यांना सांगा, वेळ काढून भेटा, कारण वेळ जरी तुमची असली तरी येणारा काळ हा माझा असेल. आयुष्यात अडचणी आल्या तरी उदास होऊ नका. फक्त लक्षात ठेवा की कठीण भूमिका नेहमी चांगल्या अभिनेत्यालाच मिळते. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण जर तुमच्या व्यवहार सत्याचा नसेल तर मत्तीला नारायण कधीच येणार नाही, हे लक्षात ठेवा. जेव्हा तुमची चूक नसतानाही अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहे. स्वामी सांगतात, बाळा प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट कधीच पाहत नाही. बाळा, पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण ही केव्हाही कसेही कुठेही केला तरी स्वामींना पोचतो. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ. जीवनातील प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा मुलगा फुगे विकून खुश होतो. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. दुसरा संदेश. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना, तुम्हाला काही सत्य गोष्टी प्रेमाने समजून सांगतो. जीवाचे रान करून ऐकावे आणि त्यातला अर्थ नीट समजून घ्यावा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणतीही गोष्टीची मनात भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावे. परमेश्वर काटासुद्धा टोचू देत नाही. जे तुझं आहे ते कधीच कुठे जात नाही आणि जे गेले ते फिरून तुझ्या पशीच येईल. एक दिवस तुला याचा प्रत्यय येईल. परिस्थिती कितीही तुझ्या विरुद्ध असू दे, पण जर तुझ्या मनात माझ्याबद्दल विश्वास प्रेम असेल तर एक ना एक दिवस विजय तुझाच होणार.
लक्षात ठेवा, नीतीचा डाव कधीच चुकत नाही. सांभाळून चला. कौतुकाच्या फुलाखाली मलबाची नदी वाहत आहे. परिस्थिती बदलते, विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या मनातील प्रश्नाची उत्तरे आपल्यात असतात आणि आपण त्याला जगभर शोधत फिरतो. कोण म्हणतो स्वामी दर्शन देत नाही, स्वामी सुद्धा सारखा हात करून तर बघ. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही, एकदा अंतर्दृष्टीने स्वामींना पाहून तर बघ. कोण म्हणतं स्वामी कृपा करत नाही, अरे बापासारखी भक्ती करून तर बघ. विश्वास ठेव, समोर उभा असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे. त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केले आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर, विजय तुझाच आहे. जे आपल्या नशिबात असतं ते आपल्याला मिळते, त्यामुळे जास्त काळजी करत बसायचं नाही. जे होईल ते चांगलंच होईल, विश्वास ठेव. आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगले काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असतात. इतकंच की ते आता आपल्याला दिसत नसतं. नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा स्वाद घेता येत नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेवर येणारी संकटांना मात केल्याशिवाय यशाचा स्वाद घेणे शक्य नाही. संकट म्हणजे अपयश नव्हे तर यशाचा एक भाग आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत स्वामी तुमची रक्षा करतात तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करू शकत नाही. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, 24 लाख जीवामध्ये फक्त माणूस पैसा कमवतो, कुठला जीव अपयशी राहत नाही आणि माणूस पैसे कमवून त्याचा कधीच पोट भरत नाही. माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण तुमच्या कर्माच्या चुकाची जाण, चांगल्या वाईट याची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत तुमच्या मनाकडे सुद्धा असते. भगवंताला प्रत्येक भक्त प्रिय असतो. तुझी वेळ येत आहे, तुझ्या जे मनात चालू आहे ते होणार आहे. खूप यश, खूप आशीर्वाद देत आहे. विश्वास ठेव, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगले बदलत असल्याचे स्वतःच्या डोळ्याने बघ. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे. काळजी करण्याचे थांबव, माझी तुझ्यासाठी एक खास योजना आहे. येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल. तुमची मनापासून असलेली इच्छा पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, अंधारात मी तुझा प्रकाश होईल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. इतरांसाठी वाईट बोलणे सोडून दे. तुला जर मला मिळवायचे असेल तर कर्म नेहमी स्वच्छ ठेव. आता स्वामी तुमच्यासाठी एक नवीन दरवाजा उघडत आहे. तुमचा स्वामीवर विश्वास आहे का? स्वामी म्हणतात, आता कशाची चिंता करू नकोस. तुझ्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित कर. बाकीची काळजी मी घेईल. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, आजवर सहन केलंस खूप काही, पण आता तुला सहन करावं लागणार नाही. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे. फक्त तुझे मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना.